महाराष्ट्रातली जनता प्रयत्न करतच आहे, पण मीडियाचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे। त्याच्याच बरोबर मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, मी VSRच्या विरोधात नाही, मी DGCAच्या विरोधात नाही, त्यांचं माझं कुठेही काही वेर नाही। विषय एवढाच आहे की अजित दादांचा ऍक्सिडेंट जो झाला, त्या ऍक्सिडेंट मध्ये विमान हे VSRचं होतं। DGCA हे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे, त्याच्या अंतर्गत AIB नावाची जी इन्व्हेस्टिगेशन आर्म आहे DGCAचा, त्याच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेशन हे होत आहे। एरो नावाची कंपनी, तिथे असणारे अधिकारी, तिथे असणारे ते मालक आणि इतर गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गेल्याशिवाय खरं काय घडलं हे आपल्याला कळणार नाही। आणि या दोन, एकतर VSR या कंपनी आणि जी एरो नावाची कंपनी, याला काय आपण मुद्दामून टार्गेट करतोय असं नाही, पण त्या कंपनीला कुणी ना कुणीतरी वाचवतंय याचा काही प्रमाणात अंदाज हा आम्हा सगळ्यांना तिथे येतोय। DGCAच्या मध्ये असणारे पण अधिकाऱ्यांना वाचवलं जाते आणि मग वाचवा वाचवीचा कार्यक्रम काही मोठ्या ताकदवान व्यक्तीच्या मदतीने जर होत असेल, मग अजित दादांचा घात का अपघात याचं जे इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते योग्य पद्धतीने होणार नाही। आणि ते योग्य पद्धतीने व्हावं यासाठी या सर्व लोकांकडे क्रिमिनल अँगलनी पण आपल्याला बघावं लागेल आणि टेक्निकल अँगलनी सुद्धा बघावं लागेल, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। आता भाग 3 ही दुर्दैवी घटना पुढे, याच्यामध्ये लेअरजेट 45 XR हा विमानाचा प्रकार आहे। आधीपासून आपण म्हणत होतो, पूर्वी ते फक्त 45 म्हणायचे, पण त्यांनी आता त्यांच्या रिपोर्टमध्ये स्वीकारलेलं आहे। त्याच्यानंतर विमान हे सुरतला गेलं होतं, हे आपण सुद्धा म्हणलं होतं आणि आता ते रिपोर्टमध्ये सुद्धा तिथं आलेलं आहे। दौरा पूर्ण नियोजित नव्हता हे आपण सातत्याने म्हणत होतो, हे सुद्धा कुठेतरी रिपोर्टमध्ये आले। ते बुकिंगच्या अनुषंगाने आपल्याला ते शोधता येतं। एकूण फ्यूल क्षमतेच्या 90% फ्यूल भरले होते हे आपण बोललो होतो, तर रिपोर्टमध्ये ते आलेलं आहे। त्यानंतर टाइम सिन्स न्यू, म्हणजे आपण जे विमान आहे त्याची जी लाईफ आहे त्या अनुषंगाने अजितदादा जेव्हा बसले होते तेव्हा लाईफ किती राहिली होती हे आपण म्हणलो होतो, 85 तास राहिले होते ऑफिशियली, पण खरं बघायला गेलं तर 8000 पर्यंत गेलो होतो। म्हणजे ऑफिशियल लाईफ पेक्षा 3000 तास हे इंजिन पुढे गेलं होतं। हे आता एवढं तरी सिद्ध झालंय, विजिबिलिटी कमी होती हे सिद्ध झालं। 29 वर रनवे, 29 वर जे सेफ होता रनवे, त्याच्यावर दोनदा मागून सुद्धा नंतर ते कॅन्सल करून 11 वर मुद्दामून पायलटच्या माध्यमातून लँड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता, हे सुद्धा सिद्ध होतंय। आणि मुख्य पायलट काहीच बोलत नव्हता, हे तुम्ही ट्रान्सक्रिप्ट मध्ये तिथं बघितलं असेल पुढे। आता ह्याच्यामध्ये जेव्हा एखाद्या VIPच्या ऍक्सिडेंट बद्दल इन्व्हेस्टिगेशन केलं जात असेल, नाही तर कुठल्याही ऍक्सिडेंट बद्दल, खास करून विमानाच्या बद्दल, तर त्याच्यात कुठेतरी डोळ्यात तेल घालून त्या एजन्सीली, नाही तर इन्व्हेस्टिगेशनची जी कुठली बॉडी आहे त्याली डोळ्यात तेल घालून इन्व्हेस्टिगेशन करण्याची जरूरत असते। कारण मीडियाचं लक्ष आहे, लोकांचं लक्ष आहे, मोठ्या नेत्यांचं लक्ष आहे। आम्ही प्रेझेंटेशनच्या मदतीने अनेक चुका लोकांसमोर त्या DGCA बद्दल आणि VSR कंपनी बद्दल आणलेल्या आहेत। आमची अपेक्षा होती की हा रिपोर्ट बनवत असताना घाई गडबडीने न करता, कारण अख्खा महिना या रिपोर्टसाठी घेतला, त्यात चुका होऊ नये अशी आमची अपेक्षा होती। पण सुरुवातीला जर आपण बघितलं तर बारामतीला जिल्हा करून टाकला ह्यांनी। आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल टायपिंग एररला काय फरक जातो? एक तर इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्याच्यामध्ये कुठेही काही चुकलं नाही पाहिजे, ही भूमिका नाही तर ही जबाबदारी त्या त्या लोकांची, त्या अधिकाऱ्यांची आहे। पण इथं जिल्हा चुकवलाय आणि त्याच्यानंतर बारामती म्युनिसिपल महानगरपालिका अशी त्यांनी तिथं दाखवले, जी नाहीये। म्हणजे या टायपोग्राफिकल एरर हे जे झाले त्याच्यावरनं AIB किती सिरियस आहे या रिपोर्ट बद्दल हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं। आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एअरक्राफ्ट वॉज ऑब्झर्व टू हॅव बँक टुवर्ड्स द राईट, म्हणजे राईट साईडला बँक झालं होतं। म्हणजे जे पंखा असतो, लेफ्ट साईडचा पंखा जर खाली असेल तर त्याला आपण लेफ्ट बँक बनतो। त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर सिद्ध होतं राईट बँक नव्हतं झालं, लेफ्ट बँक झालं होतं। आणि ते लेफ्ट साईडला धावपट्टीचा पडलं होतं, तर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळे या रिपोर्टमध्येच बेसिक जी गोष्ट आहे, गोळी कुठं लागली हे जर आपण विचारायला गेलं तर डोक्याला लागली का पोटात लागली, खरं कुठं लागली, जर डोक्यात असेल तर इथं सांगण्यात आले की छातीत लागली,
मग इथं बेसिकच जे ऑब्झर्वेशन आहे ते या रिपोर्टरचं नाही तर सॉरी त्या AIB या संस्थेचं चुकलंय या रिपोर्टमध्ये, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. पुढे त्याच्यानंतर इथं रिपोर्टमध्ये तुम्ही बघितलं असेल चर्चा एका झाडाची आहे. रिपोर्टमध्ये झाडे सांगितलेत म्हणजे ट्रीज सांगितलेत. आता ह्याच्यामध्ये अशी कुठली झाडं होती तिथे की ज्याच्यावर हे विमान ज्या झाडांना धडकून, झाडांना एक झाड नाही अनेक झाडांना धडकून हे खाली त्या ठिकाणी पडलं. तर याच्यामध्ये आम्ही थोडंसं बघितलं या बाजूला जिथं हे विमान इथं पडलं होतं तर इथं कुठंच तिथं झाड जे दिसत नाही, हे झुडूप आहे. पण या झुडपाला काही विमान तिथं टच सुद्धा झालं नव्हतं. त्यानंतर हे तुम्हाला दिसलं. पुढे घे, पुढे घे. आता हे माऊली रायते म्हणून लोकल चांगले तिथले पत्रकार आहेत, त्यांनी अख्खा रिपोर्ट आहे तो मोठा आहे. 28 जानेवारी तुमचा घेणार नाही, पण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा व्हिडिओ आम्ही काढलाय. तिथे हे झुडपं सोडली, पण ही झुडपाची हाईट आणि विमान पडल्याची हाईट ही मॅच त्या ठिकाणी कुठंच होत नाही. त्यामुळे रिपोर्टमध्ये झाडांना धडकलं इथंच या AIBचं चूक त्या ठिकाणी झालेलं आहे. मग रिपोर्ट द्यायचा म्हणून रिपोर्ट दिला का कुठेतरी झाडांवर जबाबदारी ढकलून द्यायची, असं कुठेतरी केवळवाना प्रयत्न AIB कडनं झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढे घे, पुढे. आता दुसरं